आणि आता बातमी आहे हुडहुडी भरवणाऱ्या थंडीची। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये थंडीचा जोर कायम होता, मात्र आता मुंबईत थंडीचा पारा कमी झालाय। त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटवलेल्या दिसायला लागल्यात आणि रात्री उशिरा मुंबईच्या विविध भागात बीएसटी, एसटी आणि रिक्षा चालक हे शेकोटीचा शेक घेताना दिसतात। तर नवी मुंबईत सुद्धा किमान तापमानात 15 अंशांच्या आसपास नोंद झालेली आहे। हा पारा आणखी खाली उतरण्याची शक्यता आहे। त्यामुळे थंडी वाढली आहे आणि लोक चक्क स्वेटर घालतायत, कानटोपी घालतायत, हातमोजे घालून घराबाहेर पडतायत। गार्डनमध्ये सुद्धा व्यायाम करण्यासाठी नेहमी गर्दी असते, मात्र थंडी वाढल्यानं या संख्येत सुद्धा चांगलीच घट झाली आहे। रोजच्यापेक्षा आज इथे भरपूर म्हणजे थंडी बघायला मिळते आणि रोजच्या प्रमाणे लोक आज जास्त दिसत नाहीत रस्त्यावर वगैरे किंवा ग्राउंडमध्ये व्यायाम करण्यासाठी वगैरे। तर म्हणजे खूप असं जाणवतंच मला सुद्धा की खूप थंडी वाढली आहे म्हणून, आणि खूप मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये वगैरे सुद्धा खूप थंडी वाढली आहे। रोजच मी येतो, पण रोजच्यापेक्षा आज जास्त थंडी आहे आणि हे थंडीचं काय आहे तेच पुढचं कळत नाही आम्हाला, का पाऊस येणार काय होणार ते। आणि तरी पण आज मी माझ्या एका सुविधेसाठी मी असे सगळं मफलर वगैरे गुंडळून आलेलं आहे। आणि आज लोक रोज जास्त असतात इथे गार्डनमध्ये एक्सरसाइज करायला, फिरायला, पण आज जास्त कमी प्रमाणात आलेले आहेत।